घरच्याच घ्यायचंय. किती बिंदूर झाले महिन्याचा? बिंदोड 10-12 होईल. 10-12 बिंदूर. किती बिंदूर झाले? 10-12 10-10 तरी 7-8 बिंदोड होईल. 7-8 बिंदूर झाले. कोणा बरोबर पळाला होईल? त्यांचं नाव काय रे सांग ना. फौजी संघ पळाला. फौजी सोबत पळाला. अजून टायगर संघ पळाला. टायगर सोबत. तनिष्ठ बिंदोडच करले का सेकंड मध्ये पळालेला? सेकंड मध्ये पळाला. बिंदोडला कोण नियोजन करत होतं? बिंजोरला सचिन पवार. सेकंडला सेकंडला बी तेच. गाडी ड्रायव्हर. हॅलो गाडी ड्रायव्हर. हे आपलं अर्जुन बुलत. अर्जुन फौजीवाले मला. वासराल पुरा गिरा काय? पुरा काय शेंगदाण डेबे, उडदा डाळ आहे, खिलरची बॅग आहे, दूध आहे. हॅलो आता कधी आणत नियोजन काय आहे? हा आहे ना नियोजन झालट्याला. परवाच. परवा 30 तारखेच मैदान. हो 30 तारखेच मैदान. कोणाबरोबर लावलं नियोजन? हॅलो चालू आहे अजून झालं नाही अजून 30. नियोजन झालं नाही का? नियोजन बैल पाहिलंच नाही का अजून? चालू आहे पाहणं. चालू पाहणं. बैल पाहिले फक्त नियोजन चिठ्ठी फाडायची. चिठ्ठी फाडायची. बिनजोड सोडायची ना. मैदान झाले. हा हे मैदान झालं का 2-3 दिवसात बिनजोडची सुट. 5,500. मैदान कोणत्या मैदानावर बिनजोड सोडलं? आपल्या कच्च्या घाटी जाऊ. कच्ची घाटी जवळ. हा किती महिन्यात वासरी भाऊ? वासरू 21-22 महिन्याचे. आता 3 दिवस आहे. दुसरा दुसरा 2 लाख झाला का? हा मग आता दुसऱ्याच्याच मैदानावर राहील वासरू? हा दुसऱ्याच्या. कोण नियोजन कोण करणार ते मैदानात? नियोजन सचिन पवार. सचिन पवारच करणार. हा कोणत्या जातीचे वासरू? वासरू मधून आहे खिलार मधून. हो. तुम्ही आता हे 7 गाड्याचं नियोजन केलंय तर तुमचं याच्या बरोबरच जाणार आहे का? आपलं तुमचं जे गोर होतं पहिले हा याच्या बरोबरच जाणार. तू एकटाच नेणार का गाडी? नाही दोन्ही. फौजी ते नेणार? हा तिन्ही वासरू. फौजी तुमच्याच ग्रुपचा आहे का? हो आम्ही रामपूरचा आहे. हो बिनजोड सोडणार आहे तर त्याचं नियोजन चांगलंच राहणार. हो चांगलंच राहणार. हे नाद तुम्हाला का पसंत लागेल? हो यो नाद आम्हाला जवळपास 2-1 वर्ष झाली. 2-2.5 वर्ष. तुमच्या गावातलं प्रसिद्ध बैल? आमच्या गावातला पहिला बैल म्हणजे साजन होता नाडेचा. गणेश नाडे म्हणून आहे. तो विकला आता. कोणची याची का? जवळ 50 झाले. 50 रेसल झाली. हो एकच वासरू आहे का तुमच्यापाशी? नाही. अजून एक? हो तो कुठे आहे? आतापर्यंत त्याला मागणी वगैरे काही आलेली आहे का? नाही अजून द्यायचं काही विचारच नाही ठेवला. द्यायचंय पण विचार अजून आम्हाला फोन घेऊन आला तर समजा तुम्हाला द्यायचं आहे का? हो चालेल. चला मग दुसऱ्या वासराची घेऊ थोडी. हो चालेल. वासराचं नाव काय? वादळ. कोण सांभाळ कोण करतो बायला? सचिन पवार करते काही कृष्ण भाऊ करते आंबोरे घर मालक वासरा. त्यांचं थोडं याच्या आतापर्यंत 4-5 झाल्या. 4-5 रेसल झाले. बरोबर आला का काही बाहेर पळाला? नाही बाहेर अजून मी नाही पळालो. अजून बी नाही पळाला. कोणा बरोबर पळाला? शंभू मध्ये आणलं काही 2दा घोड्यात आणले. घोडा कोणता? हे आपलं याच अमोल जाधवच वरुड. घोडाले प्रसिद्ध झालं. चांगला पौर. हो हा गतीला चांगला आहे. गतेल चांगलं आहे. गिरी चांगला हो गतेल खूप आहे. घोड्यापेक्षा भारी पळतो. हो घोड्याला वाढून पळतो. हा वाढून म्हणजे लेवर पळाले आतापर्यंत 2दा या. वासरू 18 महिन्याचे. नाही कमी कमी आहे. 12 महिन्याचं. खरेदी केलेला आहे घरचंच घ्यायचं आहे. पुढे घरच्या काही हे इकडे आपल्या इकडे. तुम्ही सांगा. हा शंभूची आई अलीगडी आहे आणि पलीकडे वासराची आई आहे
आणि हे माम भाषा जोड लागत जसं एका नात्याना. नामा भाषेत हा माम भाषा जोड आहे. काही बिंजर सोडणार नाही हे बी नाही सोडणार आहे आता कधी पुढल्या हप्त्यामध्ये. पुढच्या हातात हो हो. बिंजोड वगैरे की असं सोडायची इच्छा आहे का? हा इच्छा आहे ना, पुढल्या हप्त्यामध्ये सोडायची जर आहे. हा तर हे किती महिन्यापासून असं त्याचं हे चालू आहे सराव? सराव याचं तरी 3-4 महिन्यापासून सराव चालू आहे आता. हो तर एक रेशनला बाहेर नाही निघाला तो. नाही रेसला अजून बी बाहेर नाही निघे. याला खिलाई वगैरे खिलायाला काय आहे, आपलं बुलेट राजाची आहे आणि काही उडदा डाळ आहे, काही दूध आहे थोडंफार. आणि कोणाच्या नावावर पोहोचतो? कृष्ण भाऊ अंबरे पाटील. कृष्ण भाऊ आंबरे पाटील. हा आणि नियोजन कोण करतोय याचं? सचिन पवार. सचिन पवार. हा ते द्यायचंय काय पुढं? नाही. नाही अजून तर काही विचारच नाही आम्हाला द्यायचं म्हणून. मग ते नंबर टाकल्यावर जर कोणाचा फोन आला फोन वगैरे काही आला तर आम्हाला माहिती. नाही ना द्यायचं अजून काही विचारच नाही. शंभू द्यायचा विचार आहे आमचा. शंभू द्यायचा हो विचार आहे का? हो शंभू मित्रांनो शंभू आवाज देण्यासाठी आवाज दिशा आहे. जर कोणाला घ्यायचा असेल तर आणि मुलाखत टाकणार आहे. टाकल्यावर तुम्हाला आवडला जर कॉन्टॅक्ट नंबर टाकतो आम्ही, जर तुम्हाला आवडला तर कॉल करा आम्हाला. कितीपर्यंत द्यायचा आहे भाऊ शंभू? अजून मला काय किंमत सांगितली आता त्याच्यावर नियोजन होईल. मालकावर आहे. हा मालकावर डिपेंड आहे. शंकरपटाला आणला होता का? नाही अजून नाही आणलेलं आहे. सेकंड चकला नाही ना अजून चेकच नाही केला. फक्त रेसल वगैरे हा रेसर वगैरे काढलेली आहे. आता पुढल्या हप्त्यामध्ये 1-8 दिवस गाडी सोडायची आहे. किती रेसल काढतो तुम्ही? एक दोन समजा रेसिंग होते समजा. आता वासरूचे समजा 2 हप्त्यात एकदा काढतो आम्ही. कायम दररोजचा राहतो का वासराला? हो याम राहतो ना. भाऊ तुम्ही का होतं ते कृष्ण भाऊ आंबोरे म्हणून त्याचं नाव घेताय, तर ते तुमचे कोण आहे? आमचे मित्र आहे. मित्र आहे. हो. ते नाही काही आहे ते पण आता तिकडे गावात जायला. मला पाठवलंय का ते? हो तुमचे ग्रुप मेंबर कोण कोण आहे? आमचे ग्रुप मेंबर कैलास भाऊ आहे. काय मी आहे कैलास राजपूत. आणि नियोजन समजलं आमच्या गावामध्ये पहिले म्हणजे वाल्मिक शेठ ढाकणे हे समजा दोन्ही समजा यांच्यामुळे गावामध्ये नाम लागलेलं आहे सगळ्या. सगळ्यात त्यांना तर हो हे गावामध्ये सगळ्यात पहिले ते समजलं हे खरं हे समजलं. मित्रांनो सगळ्यात पहिले जुने खिलाडी वाल्मिक शेठ टाकले सुट्टी मेकर. या बायला सुट्टी करते कधी मध्ये? हो सुट्टी करते ना. हा आणि नियोजन समजलं म्हणलं त्यांना गावामध्ये नियोजन बी भरपूर करते. नियोजनची भाषा म्हणलं हो त्यांच्या मोठ्या गावाला नाद लागला. हा तुमच्या ग्रुप मधलं नाव काय काय म्हणते तुम्ही? अशोक अंबरे, अक्षय अंबरे आणि सुनील सिंगाने, अनिल अंबरे. तुमच्या गावातून कोणते कोणते वासरू होणार 30 तारखेला? वाल्मिक शेठचं यांचं एक वासरू आहे. अजून शंभू एक. 30 तारखेला मैदान कोणतं आहे? 30 तारखेला झालट्याच मैदानी. घालता केसरी. हा सुंदरवाडी फाटीवर ना? हो सुंदरवाडीच पाठी. तुम्हाला त्या मैदानासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुमचा गुलाल व्हावा ईश्वर प्रयत्न करतो.